विद्यार्थी मित्रो, सराव संच 5.1 मधील पुढचं उदाहरण या पद्धतीने आहे की खालील बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते ठरवा. एका रेषेवरती आहेत की नाही. एक रेषीय बिंदू याची व्याख्या आपण 9वी मध्ये पाहिलेली पहा. ठीक आहे. हे बिंदू या पद्धतीने दिले असतील. समजा ए बी आणि सी हे जर एक रेषीय बिंदू असतील तर आपल्याला हे समीकरण मिळतंय ए सी बरोबर ए बी अधिक बी सी. ए बी अधिक बी सी बरोबर आहे. ए आणि सी चं अंतर बरोबर ए बी चं अंतर अधिक बी सी चं अंतर. ठीक आहे. तर इथं आपल्याला ज्यावेळेस हे तीन बिंदू एक रेषा आहेत की नाही त्यासाठी आपल्याला या पद्धतीने तीन अंतर काढावे लागतील आणि कोणत्याही दोन अंतराची बेरीज है ना, जे लहान अंतर असतील त्या दोन लहान अंतरांची बेरीज ही जर मोठ्या अंतरा एवढी येत असेल तर आपण म्हणूया की हे तिन्ही बिंदू कसे आहेत, बिंदू एक रेषीय बिंदू आहेत. आणि जर ते अंतर समान येत नसेल, दोन लहान अंतरांच्या बेरजेची किंमत ही मोठ्या अंतराच्या एवढी येत नसेल तर आपण म्हणूया की हे तिन्ही बिंदू एक रेषीय बिंदू नाहीत. ठीक आहे. तर त्यासाठी आपण सुरुवात करूया याच्या उत्तराला. पहिलं सुरुवातीला आपण ए बी हे अंतर काढून घेऊया. तर ए चे निर्देशक दिले तुम्हाला 1,3 आणि बी चे निर्देशक दिलेले आहेत 2,5. पहिल्या बिंदूचे निर्देशक आपण x1 y1 गृहीत धरूया आणि दुसऱ्या बिंदूचे निर्देशक आपण x2 y2 गृहीत धरूया आणि म्हणून अंतराच्या सूत्रानुसार ए बी हे अंतर काढूया आपण. ए बी बरोबर वर्गमुळात सूत्र लिहूया इथं x1 वजा x2 कंसाचा वर्ग अधिक y1 वजा y2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात आता x1 वजा x2. x1 ची किंमत आहे 1 वजा x2 ची किंमत आहे 2 कंसाचा वर्ग अधिक y1 ची किंमत आहे -3 वजा y2 ची किंमत आहे -5 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात किती येणार हे 1 वजा 2 बरोबर किती, भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह तर येणार -1 कंसाचा वर्ग अधिक हे होतील -3 ऋण धन 5 कंसाचा वर्ग बरोबर किती येणार हे -1 चा वर्ग 1 है ना, आणि त्यानंतर -3 अधिक 5 भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी होणार, 5 मधनं 3 गेले, 2 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन 2 येणार. 2 चा वर्ग किती येणार 4 बरोबर वर्गमुळात 4 अधिक 1 5. ही झाली ए बी ची किंमत. ठीक आहे. आता याच पद्धतीने मी काय करणार, बी सी ची किंमत काढणार. तर बी चे निर्देशक पहिलं लिहितो 2,5 आणि सी चे निर्देशक दिलेले आहेत -4,7. मग या पहिल्या बिंदूला x1 y1 गृहीत धरूया, दुसऱ्या बिंदूला x2 y2 गृहीत धरूया आणि म्हणून अंतराच्या सूत्रानुसार बी सी बरोबर वर्गमुळात है ना, ते सूत्र वापरतोय आपण x1 वजा x2 कंसाचा वर्ग अधिक y1 वजा y2 कंसाचा वर्ग. मग काय येणार पहा, वर्गमुळात x1 ची किंमत आहे 2 वजा x2 ची किंमत आहे -4 कंसाचा वर्ग अधिक y1 ची किंमत आहे -5 वजा y2 ची किंमत आहे 7 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात किती येणार हे, तर 2 ऋण धन 4 कंसाचा वर्ग अधिक हे येतील -5 -7. तर -5 -7 किती होणार हे -12 होणार बरोबर आहे. तर हे होतील -12 कंसाचा वर्ग. मग किती येणार हे 2 अधिक 4 6 है ना, 6 चा वर्ग 36 अधिक 12 चा वर्ग 144 बरोबर. दोघांची बेरीज केली तर किती येते 6 4 10 चा 0 हातचाला 1 4 आणि 1 5 आणि 3 8 1 180 आलं वर्गमुळात 180. आता 180 ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये. मग त्यासाठी आपण काय करूया, तर 180 चे असे अवयव पाडायचे की त्याच्यातला एक अवयव हा पूर्ण वर्ग असला पाहिजे. ठीक आहे. मग 180 चे अवयव तुम्हाला या पद्धतीने मिळतील 36 गुणिले 5. ज्यावेळेस आपल्याला या पद्धती अवयव पाडायचे असतील त्यावेळेस ज्या वर्ग संख्या आहेत त्या वर्ग संख्येच्या पाड्यामध्ये दिलेली संख्या येते का नाही ते पाहायचं फक्त. ठीक आहे. आता वर्ग संख्या कोणकोणत्या, तर 4 9 16 25 36 आहे का नाही, 49 64 या वर्ग संख्या. ज्यावेळेस आपल्याला अवयव काढायचे असतील मोठ्या संख्येचं त्यावेळेस फक्त या पाड्यांमध्येच ती दिलेली संख्या येते की नाही ते पाहायचं. तर 36 च्या पाड्यामध्ये येते 180, तर 36 5 180, तर त्याला मी असं लिहिणार 36 गुणिले 5. ठीक आहे. आणि 36 चा वर्गमूळ घेतला तर 6 वर्गमुळात 5 आणि म्हणून बीसी ची लांबी मिळाली तुम्हाला 6 वर्गमुळात 5. ही दुसरी किंमत मिळाली. आता तिसरं अंतर काढूया आपण एसी. हे तुम्ही आता काढू शकता पहा. ए चे निर्देशक दिलेले तुम्हाला 1 व -3 आणि सी चे निर्देशक दिलेले आहेत -4,
7. त्यावरून तुम्ही एसी हे काढू शकता. सूत्राचा वापर करा, तुम्हाला एसी ची किंमत मिळेल या पद्धतीने. पहा, एसी ची किंमत मिळेल 5 वर्गमुळात 5. येते का नाही ते पहा. जर येत नसेल तर तुम्ही जे काय सोडवलेलं उदाहरण असेल तुम्ही त्याचा एक फोटो काढून मला तुम्ही व्हॉट्सअप करा. तुमची त्यामध्ये काय चूक झालेली आहे ते मी तुम्हाला समजावून सांगेन. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही एसी ची किंमत काढायची. आपल्याला तिन्ही किमती मिळाल्या. AB बरोबर 5 मिळालं बघा, वर्गमुळात 5. त्यानंतर BC बरोबर मिळालेले तुम्हाला 6 वर्गमुळात 5 आणि AC मिळालेलं आहे तुम्हाला 5 वर्गमुळात 5. बरोबर आहे. या पद्धतीने तुम्हाला या तिन्ही किमती मिळालेल्या आहेत. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं इथं तर 5 वर्गमुळात 5 मध्ये 1 वर्गमुळात 5 मिळवलं तर मला किती मिळणार आहे? 6 वर्गमुळात 5 मिळणार आहे. बरोबर आहे का? तर मी AB अधिक AC करतो. AB अधिक AC या दोघांची बेरीज केली तर वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 5 बरोबर किती येणार? हे 6 वर्गमुळात 5 आणि ती किंमत कुणाची आहे? तर BC ची आहे. म्हणल्यानंतर इथं 2 अंतरांची बेरीज ही तिसऱ्या अंतराच्या एवढी आलेली. बरोबर आहे का नाही? आणि मग आधी मी सुरुवातीलाच व्याख्या तुम्हाला सांगितली, जर त्या पद्धतीने आपल्याला मिळत असेल तर आपण तिथं म्हणूया की हे तिन्ही बिंदू कसे आहेत? एक रेषीय बिंदू आहेत. आणि म्हणून A, B, C हे एक रेषीय बिंदू आहेत. ठीक आहे. आणि समजा हे अंतर समान येत नसेल तर इथं फक्त असं समान नाही असं लिहायचं फक्त या दोघांमध्ये. ठीक आहे. 2 अंतरांची बेरीज ही तिसऱ्या अंतरा एवढी जर येत नसेल तर बरोबर नाही. आणि मग लिहायचं की ABC हे एक रेषीय बिंदू नाहीत म्हणून. समजतंय? काय अडचण नाही या उदाहरणामध्ये. पुढचं उदाहरण या पद्धतीने आहे की एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A -3, 4 आणि B 1, है ना, यांच्यापासून कसा आहे तो? समदूर आहे. समदूर आहे म्हणल्यानंतर समान अंतरावरती आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. तिथं समान अंतरावरती आहे हे दाखवायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे माहित असणं पाहिजे की एक्स अक्षावरती जर बिंदू असेल तर त्याचा वाय निर्देशक हा नेहमी 0 असतो. बरोबर आहे. तर आपण सुरुवात अशी करणार आहे की समजा P x, 0. आता x ची किंमत आपल्याला माहित नाही, त्या x निर्देशकची किंमत आपल्याला माहित नाही. y निर्देशक हा नेहमी 0 असणार कारण तो बिंदू कुठं आहे? x अक्षावरती आहे. तर समजा P x, 0 हा x अक्षावरील असा बिंदू आहे की जो A व B पासून समदूर आहे. आपण असं गृहीत धरूया. ठीक आहे. आणि म्हणून तुम्हाला काय मिळेल? AP बरोबर BP मिळेल. हा, आता A चे निर्देशक इथं लिहितो मी. पहिले आपल्याला निर्देशक दिलेले आहेत पहा. A चे निर्देशक आहेत -3, 4. B चे निर्देशक आहेत आपले 1, -4 आणि P चे निर्देशक आपण घेतलेले आहेत x, 0. ठीक आहे. तर AP हे अंतर आपल्याला काढायचं असेल तर समजा मी याला घेतो x1, y1 आणि याला घेतो x2, y2. ठीक आहे. AP साठी मग सूत्रामध्ये किमती ठेवणार इथं मी अंतराच्या सूत्रानुसार. बरोबर. AP ची किंमत x1 - x2 म्हणजे -3 - x कंसाचा वर्ग अधिक y1 ची किंमत आहे 4 - 0 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात. आता उजव्या बाजूला घेऊया आपण BP मध्ये मग पुन्हा याला x1, y1 गृहीत धरूया आपण आणि तुम्हाला मिळेल 1 - x कंसाचा वर्ग अधिक -4 अधिक 0 कंसाचा वर्ग. आता हा वर्गमूळ आहे, दोन्ही बाजूला वर्गमूळ आहे, तो पहिलं काढून टाकूया. आणि त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? दोन्ही बाजूचा वर्ग घेऊन दोन्ही बाजूचा काय करूया आपण? वर्ग घेऊया. दोन्ही बाजूचा वर्ग घेऊन. लक्षात घ्या, आपल्याला जर वर्गमूळ काढायचा असेल तर वर्ग घ्यायचा आणि वर्ग काढायचा असेल तर वर्गमूळ घ्यायचं. तर तुम्हाला मिळेल इथं -3 -x कंसाचा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर इथं होईल हा 1 - x कंसाचा वर्ग है ना अधिक इथं होणार आहे -4 चा वर्ग. समजते? ठीक आहे. मग आता आपल्याला सूत्र आपल्याला पाहिजे माहित. A - B विस्ताराचे सूत्र पहा. A - B कंसाचा वर्ग बरोबर A चा वर्ग वजा 2AB अधिक B चा वर्ग. इथं दोन्हीच्या मध्ये वजा चिन्ह आहे है ना, इथं पण दोन्हीच्या मध्ये वजा चिन्ह आहे. मग त्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरायचे. तर इथं हा पूर्ण -3 हा A असणार आहे आणि हा B असणार आहे. सूत्रानुसार A चा वर्ग म्हणजे -3 चा
वर्ग अधिक अधिक नव्हे तर वजा है ना 2 कंसामध्ये ए ची किंमत आहे ऋण 3 गुणिले बी ची किंमत आहे एक्स अधिक बी चा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग अधिक 4 चा वर्ग 16 बरोबर इथे याचा विस्तार केला तर 1 चा वर्ग 1 वजा 2 गुणिले ए ची किंमत 1 बी ची किंमत एक्स अधिक बी चा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग अधिक ऋण 4 चा वर्ग 16. आता इथं डाव्या बाजूला एक्स वर्ग आहे, इथं उजव्या बाजूला एक्स वर्ग आहे आणि दोघांची चिन्हे कशी आहेत समान आहेत तर एक्स वर्गाला एक्स वर्ग काय होईल इथं निघून जाईल. राहणार किती इथं ऋण 3 चा वर्ग, ऋण 3 चा वर्ग किती येणार हे 9 ऋण ऋण होणार धन बेत्रिक 6x अधिक 16 बरोबर इथं येणार आहे 1 वजा पेके 2x अधिक 16. ठीक आहे. आता इथं पण डाव्या बाजूला धन 16 आहे, इथं पण उजव्या बाजूला धन 16 आहे. हे 16 ला 16 आपण डायरेक्ट कट करू शकतो. ठीक आहे. मग राहिलं काय पहा तर 6x इथं ऋण 2x आहे, डाव्या बाजूला आले तर धन 2x होतील बरोबर 1 आणि हे धन 9 आहे उजव्या बाजूला गेले तर ऋण 9 होतील तर 6x अधिक 2x हे होतील 8x बरोबर 1 वजा 9 म्हणजे किती येणार हे ऋण 8 आणि त्यावरून x ची किंमत मिळेल ऋण 8 छेद 8 8 एकी 8 8 एकी 8 कट होणार आणि x ची किंमत मिळणार ऋण 1 आणि म्हणून p बिंदूचे निर्देशक होतील ऋण 1 आणि x y निर्देशक किती येणार आहे 0 आणि म्हणून x अक्षावरील उत्तर लिहिणार आपण x अक्षावरील बिंदू ऋण 1,0 हा असा असेल की तो A व B या बिंदूंपासून कसा असेल समदूर असेल. ठीक आहे. या पद्धतीने काय करायचं आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. काय अडचण आहे का पहा यामध्ये समजलं. ठीक आहे. आता काही उदाहरणे आहेत पुस्तकामध्ये तुमच्या दिलेली आहेत. ठीक आहे. ते उदाहरणं मी सोडून न दाखवता तुम्हाला फक्त ती सोडवायची कशी हे फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. ती तुम्ही घर बसून जे आहे ती काय करायची ती उदाहरणे सोडवायची आहे. उदाहरण क्रमांक 4 दिलेले बघा सराव संच 5.1 मधील उदाहरण क्रमांक 4 पी ऋण 2,2 क्यू 2,2 आणि आर 2,7 हे जे 3 बिंदू आहेत हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे आपल्याला दाखवायचे. ठीक आहे. काटकोन त्रिकोण आता आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये पायथागोरस प्रमेय शिकलो पहा आणि त्या पायथागोरस प्रमेयच्या व्यत्यासामध्ये आपण एक शिकलेलो आहे की एक त्रिकोणामध्ये जर एक बाजूचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांचा बेरजे एवढं येत असेल तर तो त्रिकोण काय असतो काटकोन त्रिकोण असतो. बरोबर आहे. तर त्याचाच उपयोग करायचा आपल्याला इथं. ठीक आहे. पी क्यू आणि आर हे आपल्याला दिलेले आहेत. या पद्धतीने तो त्रिकोण असणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला पी क्यू काढावं लागेल, त्यानंतर क्यू आर काढावं लागेल आणि पी आर काढावं लागतील. या तिन्ही बाजूंची लांबी काढावी लागेल. तुम्ही ते अंतराच्या सूत्राचा वापर करून ते काढायचे. पी क्यू ची लांबी येते 4, क्यू आर ची लांबी येते 5 आणि पी आर ची लांबी येते वर्गमुळात 41. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला या 3 किमती मिळतील. मग त्यानंतर तुम्ही काय करायचंय आता वर्गमुळात 41 ही याची किंमत ही 4 आणि 5 पेक्षा जास्त आहे का कमी आहे ते पहिले शोधावं लागेल आपल्याला. मग 41च्या जवळचा पूर्ण वर्गसंख्या कोणती तर 36. बरोबर आहे ना. आणि 36चा वर्गमूळ किती 6 म्हणल्यानंतर ती 6 संख्या ही 4 आणि 5 पेक्षा कशी असणार आहे मोठी असणार आहे आणि साहजिकच वर्गमुळात 41 ची किंमत पण कशी असणार आहे 4 आणि 5 पेक्षा मोठी असणार आहे. म्हणजे सर्वात मोठी बाजू ही कोणती झाली पी आर ही बाजू झाली. मग तुम्ही काय करायचंय तर ते उरलेल्या ज्या 2 लहान बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करून पाहिजे है ना. तर ते येणार आहे 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग 4चा वर्ग 16 5चा वर्ग 25 दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे 41 येणार आहे. ठीक आहे. आणि इथं पी आर चा वर्ग जर वर्गमुळात 41 असेल तर पी आर चा वर्ग याची किंमत किती येणार आहे 41 येणार आहे. वर्ग आणि वर्गमूळ कट होईल आणि राहणार किती फक्त इथं 41 आणि ती किंमत येणार आहे पी आर च्या वर्ग बरोबर. समजतं. या पद्धतीने येईल. म्हणजे पी क्यू चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग बरोबर काय मिळाला तुम्हाला पी आर चा वर्ग. आणि म्हणून पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाकडे जायचं. व्यत्यासानुसार पी क्यू आर हे तिन्ही शिरोबिंदू कोणाचे काटकोन त्रिकोणाचे आहेत. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला काय करायचं हे
उदाहरण सोडवायचं होतं. ठीक आहे, हे तुम्ही सोडून घ्यायचंय. समजलं ना काय काय करायचं? पी क्यू, क्यू आर आणि पी आर ची लांबी काढायची. जर काय अडचण असेल तर तुम्ही काय करा, मला कॉन्टॅक्ट करू शकता, काय अडचण नाही. त्यानंतर 5वं उदाहरण ते पण तुम्ही सोडवायचंय. पी चे निर्देशक दिलेले तुम्हाला 2,2, क्यू चे निर्देशक दिलेले 7,3, आर चे निर्देशक दिलेले तुम्हाला 11,1 आणि एस चे निर्देशक दिलेले तुम्हाला 6,6 आणि हे शिरोबिंदू समांतरभुज चौकोनाचे आहे. समांतरभुज चौकोनाचे हे आपल्याला दाखवायचंय. समांतरभुज चौकोन. ठीक आहे. आता समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म काय? की समांतरभुज चौकोनाचे सम्मुख भुजा या काय असतात? एकरूप असतात. काय असतात? एकरूप असतात. तर पी क्यू आर एस ही बाजू याला एकरूप पाहिजे, ही बाजू याला एकरूप पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? पी क्यू काढावं लागेल, क्यू आर काढावं लागेल, आर एस काढावं लागेल आणि पी एस काढावं लागतील. या चारही बाजूंची लांबी तुम्हाला काय करावं लागेल? अंतराच्या सूत्राने अंतर हे काढावं लागेल. जर तुम्ही अंतर काढलं तर पी क्यू ची लांबी येते तुम्हाला 5 वर्गमुळात 2, क्यू आर ची लांबी मिळेल तुम्हाला 4 वर्गमुळात 2. ठीक आहे. आर एस ची लांबी मिळेल तुम्हाला पुन्हा 5 वर्गमुळात 2 आणि पी एस ची लांबी पुन्हा मिळते 4 वर्गमुळात 2. मग तुम्ही तिथे लिहायचं की ज्या चौकोनाचे सम्मुख भुजा एकरूप असतील तो चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. आणि इथे काय झाला? पी क्यू ची लांबी आणि आर एस ची लांबी समानच आहे ना. तसंच क्यू आर ची लांबी आणि पी एस ची लांबी पण कशी आलेली आहे? समान आलेली आहे. आणि म्हणून तो चौकोन काय असणार आहे? समांतरभुज चौकोन असणार आहे. म्हणजे हे जे 4 बिंदू दिलेले आहेत ते समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. ठीक आहे. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचंय. त्यानंतर 6वं उदाहरण दिले तुम्हाला की ए -4 -7, बी ए -1,2, सी 8,5 आणि डी 5,4 हे समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. समभुज चौकोन. समभुज चौकोन म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही भुजा समान असतात, समान लांबीच्या असतात, त्याला आपण म्हणणार आहे समभुज चौकोन. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? तर इथं पण तुम्हाला एबी चारही बाजूंची लांबी काढावी लागेल, बीसी काढावी लागेल, सीडी काढावी लागेल आणि एडी काढावी लागेल. तर एबी जर काढली तुम्ही तर ती मिळेल तुम्हाला 3 वर्गमुळात 10, दुसरी मिळेल ती पण 3 वर्गमुळात 10, तिसरी मिळेल 3 वर्गमुळात 10 आणि चौथ्या पण बाजूची किंमत किती असणार आहे? 3 वर्गमुळात 10. मग इथे लिहायचं की या चौकोनामध्ये चारही भुजा एकरूप आहेत आणि म्हणून हे चारही बिंदू समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. ठीक आहे. या पद्धतीने काढायचे. आणि त्यानंतर शेवटचं जे उदाहरण आहे 8वं उदाहरण आहे तुमच्या पुस्तकामध्ये, तो या पद्धतीने आहे की ए 1,2, बी 1,6 आणि सी बिंदू आहे 1 + 2 वर्गमुळात 3, 1 + 2 वर्गमुळात 3,4. हे जे तिन्ही बिंदू आहेत ते समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण कोणाला म्हणायचं? की ज्या त्रिकोणाच्या तिन्ही भुजा समान असतील, समान लांबीच्या असतील, एकरूप असतील, त्याला म्हणायचं समभुज त्रिकोण. ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? तर एबी काढावं लागेल, बीसी काढावं लागेल आणि एसी काढावं लागेल. म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी काय करावी लागेल? तुम्हाला काढावी लागेल. आणि त्या तिन्ही बाजूंची लांबी किती येते? प्रत्येकी 4, 4, 4 अशी येते. आणि म्हणून ते जे बिंदू आहेत ते समभुज त्रिकोणाचे 3 बिंदू आहेत, 3 शिरोबिंदू आहेत. या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचंय. तर या पद्धतीने 4, 5, 6 आणि 8 हे 4 उदाहरणं तुम्हाला घरी बसून काय करायचे ते सोडवायचे. काय अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही जे सोडवलेलं उदाहरण असेल है ना, एखादं उदाहरण समजा 4थं उदाहरण घेतलं ते तुम्ही सोडवा. तुम्हाला जमलं नाही है ना, तर तुम्ही त्याचा फोटो काढा आणि ते फोटो मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे. आणि तिथं तुमचं नाव आणि मला सांगा की मला या उदाहरणामध्ये अडचण आहे. मग ती काय अडचण आहे, तुमचं कुठं चुकलेलं आहे हे मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते पुन्हा सोडवतो आणि तुम्हाला ते सोडवून पुन्हा व्हॉट्सअपवरती पाठवून देतो. ठीक आहे. गरज भासल्यास मग ते तसं समजलं नाही तर तुम्ही मला फोन करा. डेफिनेटली मी तुम्हाला तुमची जे काही शंका असेल त्या शंकेचे निरसन करेन. ठीक आहे. या पद्धतीने सराव संच 5.1 मधील आपण सर्व प्रकारची उदाहरणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. ठीक आहे. धन्यवाद.